नमस्कार मित्रांनो, 2 दिवस सुट्ट्या होत्या. त्यानंतर गेलो होतो कंपनीत गेलो. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर गाडी स्टार्ट केली. ती गाडी खूप अशी धुळीने भरलेली होती. 2-3 दिवस गाडी एका जागेवर उभीच होती. तोपर्यंत एअरही डाऊन होता. एअरही भरून घेतला. त्यानंतर लावली गाडी डॉगला नंतर मटेरियल लोड केलं. SFC डोर होते, ते गाडी वगैरे बांधली. त्यानंतर गाडी जरा पुढे घेतली. तोपर्यंत पेपरही झाले होते. पेपर गेलं घ्यायला, पेपर घेतले. त्यानंतर आलो गेटवर, आऊट केले आणि गाडी काढली बाहेर. तर जरा थकवा होता म्हणून जरा एनर्जी ड्रिंक घेतली. त्यानंतर गाडी आपली टाकली हायवेला टाकली. त्यानंतर डायरेक्ट आलो सोमवारण्यावर. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आपल्या टोल नाक्यानंतर पुढं आलो. ते निगडीत आलो होतो. कसं झालं वातावरण एकदम खतरनाकमध्ये वातावरण होतं. त्यानंतर निगडी सिटीमध्ये आतमध्ये गाडी टाकली आणि पुढं परत एकदा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पा दर्शन घेऊन पुढे येतोपर्यंत आलो टाटा मोटरच्या सिग्नलला. त्यानंतर गाडी आतमध्ये टाकली. टाटा मोटर्समध्ये गाडी लावली पार्किंगला. GRN बनवले. नंतर गाडी रिलीज करून डॉगकडे घेऊन गेलो. नंतर आलो डॉगला, गाडी लावली डॉगला, मटेरियल खाली केली. पण ती एमटी ट्रोलर टाकून गाडी बाजूला काढली, बांधली वगैरे. आलो आउटगेटला, गाडी आऊट केली. त्यानंतर खंडोबामाळला आलो. खंडोबामाळमध्ये येऊन सिग्नलला लागली तर खूप गर्दी होती. त्यानंतर आलो, राईट मारला. राईटनंतर आपल्या मेन हायवेला लागलो. मेन हायवेला नंतर पुढं आलो देवरोडपाशी, तर खूप गर्दी होती. तर तिथेही थांबलो थोडा वेळ. त्यानंतर आलो सोमवारण्यापाशी. तर सोमवारला आपलं गर्दी असं आज काय नशिबाने गर्दीही नव्हती. फायनली आलो कंपनीमध्ये. एंट्री करायसाठी गाडी कंपनीच्या गेटच्या समोर आणली, एंट्री केली. त्यानंतर गाडी आतमध्ये डॉगली. तर गर्दी नव्हती. पटकन गाडी खाली झाली आणि गाडी लावली पार्किंगला. चला मित्रांनो, थँक्यू.